नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शशिकांत शेजूळ, सहाय्यक प्राध्यापक, विवेकानंद महाविद्यालय. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये मागणी आणि पुरवठ्याचे सिद्धांत हे युनिट पाहिलं. या युनिटमध्ये आपण मागणीची लवचिकता आणि पुरवठ्याची लवचिकता याचाही आपण अभ्यास केला आहे. त्यापुढे आपण तिसऱ्या युनिटलाही सुरुवात केली होती आणि त्या तिसऱ्या युनिटमध्ये आपण उपभोक्त्याची वर्तणूक आणि मागणी याचा अभ्यास आपण करत होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, उपभोक्त्याची वर्तणूक अभ्यास करताना आपण उपयोगिता म्हणजे काय, उपयोगितेच्या जे काही दोन आपण गॉसिनचे नेम्स, गॉसिनचा पहिला नेम जो की घटत्या सीमांत उपभोगितेचा सिद्धांत अभ्यासला आहे. त्याशिवाय समसीमांत उपयोगितेचा सिद्धांतही आपण अभ्यासला. आणि आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कशा प्रकारे जो काही रॅशनल कंझ्युमर आहे किंवा एक विवेकशील उपभोक्ता आहे, तो महत्तम समाधान प्राप्त करण्याचं कशा प्रकारे प्रयत्न करतो याचं आपण इंडिफरन्स कर्वच्या सहाय्याने पाहणार आहोत. इंडिफरन्स कर्व म्हणजे समवर्ती वक्र, जो की आपल्याला दोन बिंदू ज्यापासून उपभोक्त्याला किंवा ग्राहकाला समसमान किंवा समान एकसारखे समाधान मिळताना दिसून येते. म्हणजे दोन वस्तू, या ठिकाणी आपण इंडिफरन्स कर्व म्हणजे काय हे पहिल्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, इंडिफरन्स कर्व इज अ ग्राफ शोईंग कॉम्बिनेशन ऑफ टू गुड्स दॅट गिव्ह द कंझ्युमर इक्वल सॅटिस्फॅक्शन अँड युटिलिटी. मित्रांनो, समवर्ती वक्र हा पुढील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन वस्तू, गुड म्हणजे ए वस्तू आणि बी वस्तू यांचे जे काही दोन वस्तूचे संयोग आपल्याला तिथे दिसून येतात, त्यापासनं त्या ग्राहकाला किंवा उपभोक्त्याला एक सारखे समाधान किंवा उपयोगिता मिळवून देणारा किंवा मिळवून देणारा एक आकृतीच्या सहाय्याने दाखवणारा एक वक्र आहे. याला आपण समवर्ती वक्र असे म्हणत असतो. इच पॉईंट ऑन इंडिफरन्स कर्व इंडिकेट दॅट कंझ्युमर इज डिफरंट बिटवीन द टू अँड ऑल पॉईंट्स गिव्ह हिम द सेम युटिलिटी. या ठिकाणी समवर्ती वक्रावरील प्रत्येक बिंदू हा हे दर्शवतो की ग्राहकाला किंवा उपभोक्त्याला एक सारखे समाधान त्या प्रत्येक बिंदूपासून मिळताना दिसत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण डेफिनेशन इंडिफरन्स कर्वची जी पाहत आहोत, अँड ही व्यवस्थित आणि सविस्तर व्याख्या आपल्याला जर पाहिजे असेल तर इंग्लिशमध्ये अँड इंडिफरन्स कर्व आय सी इज द लोकस ऑफ ऑल दोज कॉम्बिनेशन ऑफ टू गुड्स विच गिव्ह द सेम लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन टू द कन्झ्युमर. म्हणजे काय, समवर्ती वक्र हा लोकस म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करतो ऑल दीज असे सर्व कॉम्बिनेशन ऑफ टू गुड्स, असे सर्व दोन वस्तूचे संयोग विच गिव्ह द सेम लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन, ज्या ठिकाणी ते ग्राहकाला सारख्या पातळीचे समाधान देतात. दस कंझ्युमर इज डिफरंट टुवर्ड्स ऑल द कॉम्बिनेशन लेईंग ऑन द सेम इंडिफरन्स कर्व. इन अदर वर्ड्स, कंझ्युमर गिव्ह इक्वल प्रेफरन्स टू ऑल सच कॉम्बिनेशन. या ठिकाणी जो ग्राहक आहे तो प्रत्येक म्हणजे संयोगाला, ऑल सच कॉम्बिनेशन, सर्व संयोगांना सारख्या प्रकारचं प्राधान्य देताना आपल्याला समवर्ती वक्रावरील दिसून येतो. तर समवर्ती वक्र किंवा इंडिफरन्स कर्व याचे काही आपण अझम्पशन्स, गृहीत पाहणार आहोत. तर गृहीतामध्ये इंडिफरन्स कर्व थेरी इज बेस्ड ऑन सम अझम्पशन. दिस अझम्पशन आर टू कम्युनिटीज. या ठिकाणी या समवर्ती वक्र अनालिसिसमध्ये दोन वस्तू गृहीत धरलेल्या आहेत. इथे एका वस्तूचा अभ्यास केलेला नाही, तर दोन वस्तूपासनं, म्हणजे इट इज अजून दॅट द कंझ्युमर हॅज फिक्स्ड अमाऊंट ऑफ मनी अँड ऑल ऑफ इज टू बी स्पेंट ओनली ऑन टू गुड्स व्हाईल प्राइस ऑफ बोथ गुड्स आर कॉन्स्टंट. अशा दोन वस्तू इथे असं गृहीत धरलेला आहे समवर्ती वक्र विश्लेषणामध्ये की अशा दोन वस्तूचा संयोग ग्राहक खरेदी करतो आणि त्याचं जे काही उत्पन्न आहे किंवा पैशाच्या सहाय्याने त्याचं उत्पन्नामध्ये वाढ होताना दिसत नाही आहे, त्याचं उत्पन्न स्थिर असतं, असं इथं गृहीत धरलेलं आहे. नॉन स्टेटिटी
ती मीन्स फुल सॅटिस्फॅक्शन. इथे काय इंडिफरन्स कर्व theory assumes that the consumer has hot it reached the point of satiety. It implies that the consumer still has the will to consume more or of both the goods. या ठिकाणी एक असा पॉईंट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, त्या बिंदूवरती महत्तम समाधान हे ग्राहकाला मिळताना दिसते. असा पूर्ण समाधानाचा बिंदू आपण इथं गृहीत धरलेला आहे. तो समवर्ती वक्रावरती असतो आणि तो समवर्ती वक्र त्या दोन्ही वस्तूपासून ग्राहकाला सारखे समाधान देण्याचं काम करत असतो. ऑर्डिनल युटिलिटी. According to his theory, utility is a psychological phenomena and thus it is unquantifiable. However, the theory assumes that the consumer can express utility in terms of rank. The consumer can do it the basis of satisfaction yielded from each combination of goods. या ठिकाणी आपण मागील लेक्चरमध्ये कार्डिनल युटिलिटी जी संख्येच्या माध्यमातून एक युनिट युटिल हे युटिलच्या सहाय्याने मोजली होती आणि त्यानुसार मार्शल यांनी कार्डिनल युटिलिटी अनालिसिस आपण पाहिलं होतं. त्या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं होतं की जरी सायकोलॉजिकल हे उपयोगिता ही मनोवैज्ञानिक संज्ञा असली तरी ती आपण संख्यामध्ये मोजली होती, परंतु या ठिकाणी ऑर्डिनल युटिलिटीमध्ये आपण ती संख्यामध्ये मोजताना दिसत नाही. या ठिकाणी ही मोजण्यासाठी एक रँक विकसित केली आहे किंवा या संख्यापासून इतकं समाधान आणि रँकनुसार मोजण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑर्डिनल युटिलिटी म्हणजे काय, तर उपयोगिता ही आपल्याला मोजता येत नाही हे आपण मानतो, परंतु उपयोगिता मोजता जरी येत नसली तरी एका वस्तूपेक्षा दुसरी वस्तू आपणास जास्त पसंत आहे की त्या दोन्ही वस्तू सारख्याच प्रमाणात पसंत आहेत हे मात्र सांगता येते. आपण केवळ एखाद्या वस्तूची खरेदी करीत नसतो, तर विविध वस्तूचा दुसरा गट जास्त पसंत आहे की ते दोन्ही गट सारख्याच प्रमाणात पसंत आहेत ते आपणास सांगता येते. असे सांगताना वस्तूची उपयोगिता मोजण्याची आपणास आवश्यकता नसते. आपल्या मनात वस्तूविषयी असलेल्या आपल्या पसंतीवरून वस्तूची पसंत श्रेणी स्केल ऑफ प्रेफरन्स आपण लावू शकतो. त्या पसंती श्रेणीच्या जोरावर एखादी वस्तू किंवा विविध वस्तूचा एखादा गट हा दुसऱ्या वस्तूपेक्षा किंवा त्या वस्तूच्या दुसऱ्या गटापेक्षा जास्त पसंत आहे की सारख्याच प्रमाणात आहे आपण सांगू शकतो. दोन वस्तूचे विविध गट की जे उपभोक्त्याला सारख्याच प्रमाणात समाधान देतात, म्हणजे उपभोक्त्याला जे सारख्याच प्रमाणात पसंत आहेत ते समवर्ती वक्रावर दर्शवलेले जातात. म्हणून या ठिकाणी हे गृहीत धरलेलं आहे की ऑर्डिनल युटिलिटी पसंती क्रम किंवा रँक लावता येते. त्यानंतर डिमिनिशिंग मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन. या ठिकाणी घटत्या सीमांत पर्यायी चा दर आपण पाहणार आहोत. मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन मे बी डिफाइंड ॲज द अमाउंट ऑफ कमोडिटी दॅट अ कंझ्युमर इज विलिंग टू ट्रेड ऑफ for another commodity as long as the second commodity provides the same level of utility as the first one. या ठिकाणी डिमिनिशिंग मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन म्हणजे काय, तर एखादी वस्तूचं जे काही वस्तूचा उपभोग आहे ते कमी करून दुसऱ्या वस्तूमध्ये त्याचा उपभोग वाढवल्यास त्या दुसऱ्या वस्तूपासून आपल्याला सारख्याच प्रकारचे समाधान किंवा उपयोगिता मिळताना दिसते. अशा प्रकारचे आणि रॅशनल कंझ्युमर विवेकशील उपभोक्ता हे कंझ्युमर ऑलवेज बिहेव इन रॅशनल मॅनर दॅट इज कंझ्युमर ऑलवेज एम्स टू मॅक्झिमम हिज टोटल सॅटिस्फॅक्शन. ग्राहक हा विवेकशील असतो, तो आपलं महत्तम समाधान प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. अशा प्रकारचे गृहीत या समवर्ती वक्र विश्लेषणासाठी वापरण्यात आले आहे. या ठिकाणी आपण इंडिफरन्स शेड्यूल कसा तयार होतो, शोईंग डिफरंट कॉम्बिनेशन गिविंग इक्वल सॅटिस्फॅक्शन. या ठिकाणी ABCDE हे कॉम्बिनेशन आहेत ॲपल आणि ऑरेंजचे. ABCDE हे डायग्राममध्ये आपण पाहत आहोत. 1-22 Aला 1 आणि 22, 1 ॲपल आणि 22 ऑरेंज, यापासून ग्राहकाला किंवा उपभोक्त्याला सारखेच समाधान मिळते. त्यानंतर B हा दुसरा पॉईंट आहे,
जो 2 आणि 14 म्हणजे 2 ॲपल आणि 14 संत्रा आहे यापासून सारखे समाधान मिळते सी 3 10. तसंच त्याच प्रकारचं डी आणि ई. तर हे पॉईंट आपण जर जोडले तर आपल्याला समवर्ती वक्र मिळत जातो. आणि या ठिकाणी 3 ॲपल आणि 10 ऑरेंज ह्या संयोगापासून त्याला सर्वोत्तम हे पहा. तर सी 3 10. तर या ठिकाणी हे जोडलेले दिसून येतील. या ठिकाणी या सर्व पॉईंटपासून किंवा या सर्व बिंदूपासून ग्राहकाला सारखेच समाधान मिळताना दिसून येते. म्हणूनच आपण याला समवर्ती वक्र असे म्हणत असतो. आता मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन. The marginal rate of substitution of xy, MRS xy is defined as the amount of y the consumer is just willing to give up to get one more unit of x and maintain the same level of satisfaction. या ठिकाणी मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन या ठिकाणी आपण मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन समवर्ती वक्रची व्याख्या बघताना आपण पाहिलं की 2 कॉम्बिनेशन असतात. एक्स आणि वाय ह्या 2 वस्तू जर आपण पाहिल्या तर त्याच्या प्रत्येक युनिटपासून जे काही वाय वस्तूचे आपण एक्स वस्तूमध्ये परिवर्तन किंवा सबस्टिट्यूट म्हणजे एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूला सबस्टिट्यूट करून म्हणजे डिक्रीज इन द कन्झम्पशन ऑफ वाय, इन्क्रीज इन द कन्झम्पशन ऑफ एक्स, अशा प्रकारे जे काही बदल होतो तो किती प्रमाणात होतो किंवा कोणत्या गतीने होतो हे मोजण्यासाठी आपण मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन किंवा त्यालाच आपण मराठीमध्ये पर्यायी सीमान दर असं म्हणत असतो. चेंज इन वाय, चेंज इन एक्स या प्रकारे आपण तो दर काढू शकतो. म्हणजे काय तर कॉम्बिनेशन ऑफ ॲपल अँड ऑरेंज जेव्हा आपण पाहिलं त्यावेळेला 1 ॲपल आणि 22 ऑरेंज. त्याच वेळेला जर ॲपल 2 सफरचंदापासून जेव्हा 2 सफरचंद घ्यायचे असतील तेव्हा त्याला ऑरेंजच्या संख्येमध्ये जे काही घट करावे लागेल ते 8ने घट करावे लागेल. म्हणजे एकाच 8 हा मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन मिळेल. त्याचप्रमाणे सीमध्ये 3 10 असेल तर 4नं संत्र्यामध्ये घट करावी लागेल. म्हणजे 1 जर ॲपल घ्यायचं असेल तर 4ने करावं लागेल. अशा प्रकारची डिमिनिशिंग मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन म्हणजे काय तर घटत्या सीमान पर्यायी दर असं आपण म्हणू शकतो. हा घटत जाणारा असतो. म्हणून हा जो कर्व आहे समवर्ती वक्र आहे हा वरून खाली येणारा असतो. त्याला कारण काय तर MRS मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन, डिमिनिशिंग मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन. दिस इज लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन. तर लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन काय दाखवतो तर MRS इज मेजर्ड बाय द स्लोप ऑफ द इंडिव्हिज्युअल कर्व. हा समवर्ती वक्राचा स्लोप मोजण्याचं काम हा मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन सीमान पर्यायी दर असं आपण त्याला म्हणू शकतो. या ठिकाणी आपण पाहत आहोत की हा घटत जाणारा असल्यामुळे या ठिकाणी ॲपल आणि ऑरेंज यांच्यापासून जे काही घटत जाणारा रेट आहे त्यामुळे समवर्ती वक्र वरून खाली येताना दिसत आहे. आता आपण काही प्रॉपर्टीज ऑफ IC, काही गुणधर्म आपण समवर्ती वक्राचे पाहणार आहोत. तर समवर्ती वक्राचे गुणधर्म. इंडिपेंडन्स कर्व आर कॉन्व्हेक्स टू द ओरिजिन किंवा त्याच्या अगोदर इंडिपेंडन्स कर्व हॅज समवर्ती वक्र हे निगेटिव्ह स्लोप म्हणजे एक वरून खाली येणारे असतात. दॅट इज स्लोप डाऊनवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राईट, डावीकडून उजवीकडे खाली येणारे असतात असं आपण पाहिलं आहे. आणि हे जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण आकृतीच्या सहाय्याने पाहू शकतो.
हा गुणधर्म पण वरील प्रमाणे सिद्ध. समजा समवर्ती वक्र खाली घसरणारे नसतील तर ते समांतर असतील किंवा खालून वर जाणारे असतील, याच दोन शक्यता आहेत. परंतु या दोन शक्यता अशक्य आहेत असे आपण सिद्ध केले. तर समवर्ती वक्र हे वरून खाली घसरणारे असतात, याशिवाय दुसरी शक्यता नाही असे म्हणता येईल. समवर्ती वक्र समांतर असल्यास काय होईल, तर एकच कॉम्बिनेशन समवर्ती वक्र म्हणजे काय, तर एकच कॉम्बिनेशन, एकच संयोग किंवा एकच वस्तू खरेदी करताना दिसेल, एक वस्तू स्थिर होताना दिसेल. पण समवर्ती वक्राच्या व्याख्येनुसार दोन्ही वस्तू आपण समसमान उपभोग घेतो असे म्हणत असतो.